महात्मा ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक आणि 1857च्या उठावातील अनेक क्रांतिकारक हे सगळे या एकाच व्यक्तीच्या तालमीत तयार झाले होते आणि ते वस्ताद म्हणजे लहुजी साळवे. 1817 मध्ये वस्तादांनी थेट इंग्रजांना सुद्धा आव्हान दिलं होतं. त्यांच्या कुटुंबाचा पराक्रम एवढा जबरदस्त होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळात त्यांच्या कुटुंबाचा गौरव केला होता. इतकंच नाही तर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी ही सुद्धा त्यांच्याच नातलगांपैकी एक होती. 1822 मध्ये वस्तादांनी देशातली पहिली तालीम, एक युद्ध कौशल्य केंद्र सुरू केलं, जिथे फक्त तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, कुस्ती ही शिकवली जायची नाही, तर या कौशल्यांचा देशाच्या स्वातंत्र्यासाठी कसा उपयोग होईल याचं शिक्षण सुद्धा दिलं जायचं. वस्तादांच्याच तालमीत घडले महात्मा ज्योतिबा फुले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारांच्या पिढ्या सुद्धा. आज आपण आपल्या शाळांमध्ये अनेक महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो, परंतु या महापुरुषांना घडवणारे महापुरुष म्हणजेच वस्तादांची जयंती आपल्या शाळांमध्ये कधी साजरी केली हे तुम्हाला आठवतंय का? त्यामुळे त्यांचा हा इतिहास लहान थोरांपर्यंत पोहोचावा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्यांची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.